वरून सक्षम म्हणत असन वारे काय तमाशे करू राहिली हे पोरगी. जिवंतपणे माझ्या लग्न नाही केलं आणि मेल्यावर लग्न केलं. मरून काय कामाचं. मायप्रेताला तर जाळून टाकलं, माशेराला जाळून टाकलं. जिवंतपणे ते असाच विडा उचलला असतात. माझ्या संग पळून गेली असती तर मला मरता नसतं आलं. मी जिवंत राहिलो असतो. शरम कर, या मुलीला श्रम वाटायला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय. बाजूने पोस्टर दिसूनच राहिलं असेल तुम्हाला. आचल आणि सक्षमची लव्ह स्टोरी पुऱ्या भारतभर, पुऱ्या न्यूजमध्ये, सगळा सोशल मीडियावर व्हायरल आहे. आणि काही लोक काय प्रेम करणारी मुलगी आहे, तिनं तिच्या एका प्रेतासंग लग्न केलं आणि अशी प्रेम करणारी मुलगी सगळ्याला भेटाव असे भरपूर वाक्य करून बोलून राहिले. तिच्याबद्दल हमदर्दी लय जागून राहिले लोक सोशल मीडियावर. आणि सक्षम हा जयभीमवाला जातीचा होता. त्या कारणामुळं त्याला असं केलं. तिच्या मायनं बापानं भावानं मारलं, असं तसं भरपूर सोशल मीडिया सांगून राहिले. आचलला सती सावित्री बनवलं. आचलला सती सावित्रीच काय शिखरावरती पोहोचवलं. तर माझं एकच म्हणणं आहे, असंच करत असाल तर तिला एक अवॉर्ड देऊन द्या, तिला भारतरत्न द्या, तिला एखादं प्रेमपत्र लिहा आणि काही लिहा, असं काहीतरी द्या का ते अजून व्हायरल होणार आणि अजून शिखरापर्यंत पोहोचणार. आणि हिला लव गुरु म्हणून मान्यता द्या त्या मुलीला. तर म्हणजे महाराष्ट्रात कोणतेही प्रेम प्रकरण काही प्रॉब्लेम झालं तर मुलगीपाशी येईन आणि मुलगी सांगणार का नाही तुला प्रेम भेटत नसल तर तिच्या प्रेतासंग लग्न करजो किंवा काही करजो. म्हणजे हिच्या जवळून मार्गदर्शन करायचं. कारण भाई लव गुरु आहे ती आता. कारण तिनं एका प्रेतासंग लग्न केलं आणि व्हायरल झाली तर सगळे न्यूज रिपोर्टर, हिंदी म्हणा मराठी, सगळेच तेलुगू भाषेतले सगळे सोशल मीडियातले इन्फ्लुएन्सर म्हणा, रील बनणारे बाप्पा एवढे व्हिडिओ बनवून राहिले तिच्यावर. मी बघून राहिलो, हर व्हिडिओवर तिचाच व्हिडिओ दिसते, हर व्हिडिओ. कारण सगळ्या व्हिडिओमध्ये सांगून राहिली किती पवित्र प्रेम आहे. प्रेम करणारी मुलगी अशी भेटायला पाहिजे, असं भेटायला पाहिजे, तसं भेटायला पाहिजे मित्रांनो. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल फॉलो करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या मधून काही बोलण्याचा एक उद्देश आहे. मी मुली जातीची रिस्पेक्ट करतो, सगळ्यांची रिस्पेक्ट करतो, माझ्या आई बहिणी सगळ्यांची रिस्पेक्ट करतो. आचल एक माझ्या बहिणीसारखी आहे, माझ्या लहान बहिणीसारखी आहे आणि सक्षम पण माझ्या भावासारखा आहे. कळलं काय. आता ही घटना जी नांदेडमध्ये झाली, तो वेगळ्या जातीचा, ती वेगळ्या जातीची. तर अगोदर मला दुःख आहे का सक्षमचा जीव गेला. मला लय दुःख आहे, त्याचा जीव झाला नव्हता पाहिजे. आणि आचलच्या वडिलांनी भावांनी त्याचा जीव नव्हता घ्यायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. कायद्याचं उल्लंघन नव्हतं करायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. तर अगोदर ह्या गोष्टीनं वगळता, ह्या गोष्टीनं पाहता जातीविषयक बाब नाही द्यायची, याला जातीविषयक गोष्ट नाही घ्यायची. अगोदर गोष्ट कोणची घ्यायची की कोण कोण्या तांदळानं धुतला आहे, कोण किती पाण्यानं धुतला आहे, हे अगोदर माहीत करून घ्यायला पाहिजे. सक्षम हाही गुन्हेगार होता, त्याच्यावर 10 ते 15 केसेस होत्या. आणि आचलच्या घरानं पुरंच्या पुरं हे गुन्हेगार होतं. आचलच्या आईवरही गुन्हे होते, आचलच्या भावावरही गुन्हे होते आणि आचलच्या बापावरही गुन्हे होते. समजलं काय. कळलं काय. कोण किती धुतल्या तांदूळाचा आहे हे अगोदर जनतेनं माहीत करून घ्याव. म्हणजे आपण गुन्हेगारांना व्हायरल करून राहिलो, गुन्हेगारांना सती सावित्री बनवून राहिलो, गुन्हेगारांना आपण 4 चौकात आणून राहिलो. मग मलाही सांगा, महाराष्ट्रातील लवबट प्रेम करणारे प्रियसी हे काय आचलसारखं करणार का. मग आचल ही खरं प्रेम करणारी व्यक्ती राहिली असती त्याच्यावर, तर आपल्या प्रियकरासंग पळून गेली असती, आपल्या प्रियकरासंग पळून गेली असती आणि तिनं लग्न केलं असं 2-3 वर्षानं ती आली असती तर त्याच्या घरच्यांना स्वीकारलं असतं. भाऊ कळलं काय. नसते स्वीकारलं तर बिचारा दुसऱ्या ठिकाणी राहिले असते. तो सक्षमी जिवंत राहिला असता आणि याचा परिवारही जिवंत राहिला असता आणि ही पोरगी त्या सक्षम संघ राहिली असती. झाला. बरं वाटू राहिलं ना हे बोलणं माया. हां, तर ऐका अजून. तर आचल हे व्यक्ती, जी मुलगी 17 ते 18-19 वर्षाची,
आणि सक्षम हा 20-22 वर्षाचा किशोर अवस्थेतले व्यक्ती आहे. कळलं काय? दोघंही म्हणजे घरानं द्यायचं गुन्हेगारातलंच आहे बरं. याला जातीविषयक बाब देऊ नका. लक्षात ठेवा, जातीविषयक मी बोलत नाही, धर्माविषयक बोलत नाही, मी बोलत आहे माणसाविषयी, माणुसकीच्या विषयी. कारण संविधानानं प्रेम करण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. बरोबर आहे ना? आपलं जीवनसाथी निवडण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. जेव्हा मुलगी 18 वर्षाची झाल्यावर किंवा 19 वर्षाची झाल्यावर ते स्वतःचं अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न करते, तिला स्वतःचं अस्तित्व लिहिण्याचा अधिकार हे संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे. हे मानता ना? जगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे, हे पण मानता ना? स्वतःचा जीवनसाथी ढूंढण्याचा अधिकार हा पण संविधानाने दिलेला आहे, हे पण मानता ना? पण मायबाप दखल करू शकत नाही. कळलं काय? कळलं ना? कळलं ना? पण एक संविधानाने हक्क दिला नाही आहे, संविधानाने एक हक्क नाही दिला आहे की माझी मुलगी कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची, खुश आहे की नाही आहे, माझी मुलगी कशी राहावी, हा अधिकार फक्त मायबापाला दिलेला आहे. माझी मुलगी सुखात नांदावी हा अधिकार फक्त मायबापाला दिलेला आहे. आणि मायबापानं तो अधिकार मांडला, तो फक्त चुकीच्या पद्धतीनं मांडला का सक्षमचा जीव घेतला. कळलं काय? माय बोलण्याचा तथ्य बघा, माझा बोलण्याचा तथ्य बघा. संविधानात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. सुखी राहावी, आनंदायी जगावी, संसार सुखाचा व्हावा, जोडीदार हा आत्मनिर्भर असावा, कोणा डिपेंड नसावा, जोडीदाराला मार्केटात इज्जत असावी, संसारात इज्जत असावी, परिवारात इज्जत असावी, चार चौघात इज्जत असावी, हे आईवडिलाच्या, त्या मुलीच्या आईवडिलाच्या मनात असते का माझी मुलगी ही सुखात नांदावी. कळलं का? माझी मुलगी सुखात नांदावी ह्या कारणाच्यानं मुलीचे आई वडील 10 ठिकाणी चौकशी करतात, मुलाबद्दल विचारतात, तेव्हा त्या मुलाचं कॅरेक्टर चांगलं निघालं तेव्हा त्याला मुलगी देतात. हे कळलं ना तुम्हाला? नाहीतर एखादा म्हटलं बेवळा आहे, त्या बेवळाला मुलगी देते का मायबाप? हा गुंडा आहे, याला मुलगी देते का मायबाप? देते का? हो, नाही देत ना. कारण आजकालच्या मुलीला प्रेम करणारा मुलगा गुंडाही असला, एखादा चोट्टाही असला, एखादा भारदोड तोंडासारखा दिसतही असन, तो चालतो. पण मायबापानं जो मायबाप निवडतो ना मुलगा, तो मुलगा चांगला पाहिजे, सुंदर पाहिजे, घरातही चांगला पाहिजे, वावरही पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, ते चालते त्यांना. कारण आणि आपण पाहिलेला मुलगा तेव्हा भिकार थोडी असन, त्याच्या घरी काही नसन, तो आवडतो. आणि मायबापानं मुलगा बघितला, त्याच्यात विचारते मुलगी की याच्या घरी काय काय आहे, त्याच्या घरी काय काय आहे, तो कसा दिसतो, त्याच्या घरी हे आहे का ते आहे काय. कळलं काय? तेव्हाच लग्न करा, अन्यथा लग्न करणार नाही, अशा मुली म्हणतात. समजलं नाही इथपर्यंत? समजलं ना? हां. तर मग मला सांगा, जो सक्षम व्यक्ती होता, जो मुलगा होता, तो जयभीमवाला म्हणून राहिले तुम्ही, जयभीमवाला होता. तेच घेतो मी विषय. मी जातीविषयक बोलत नाही, मी बोलून राहिलो माणसाविषयक. कारण कसं आहे, बाबासाहेबांना कधी जातीवाद केला नाही, धर्मवाद केला नाही, काहीच केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीवाद केला नाही, कुठल्याच गोष्टीचा केला नाही. फक्त जातीवादी ही बाब छेडू नका का सक्षम हा जयभीमवाला होता म्हणून मारलात गेला. एक लक्षात ठेवा, सक्षम हा जयभीमवाला होता म्हणून मारण्यात गेला, तो समजू नका, असं डोक्यात घालू नका. कारण जयभीमवाल्यांना भडकवण्याचं कारस्थान रचत आहे हे आचल मुलगी. समजलं काय? तर माझ्या मित्रांनो, कारण ती मुलगी एक गुंडखोरी परिवारातली होती. मायबाप गुंड असले तरी चालेल, पण मायबापाला असं वाटते का माझी मुलगी ही संस्काराच्या घरात गेली पाहिजे, एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या घरात गेली पाहिजे, माझी मुलगी चांगल्या परिवारात गेली पाहिजे, माझ्या मुलीचा नवरा हा चांगला असला पाहिजे, कमावत असला पाहिजे, चार चौघात इज्जत असली पाहिजे, चांगल्या कंपनीत किंवा गव्हर्नमेंट जॉब असली पाहिजे, त्याच्या घरी सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे, तेव्हा मुलगी आपली मुलगीचा हात दुसऱ्या मुलाच्या हातात देतात. हे तर माहीतच आहे तुम्हाला, देतात ना. मग मला सांगा की आचलचे वडील ह्या लग्नास, यांच्या प्रेम प्रकरणास विरोधात होता.
3 ते 4 वर्षापासून प्रेम प्रकरण याचं चालू होतं, लफडं चालू होतं आचलचं सक्षमचं. हे त्याच्या मायबापाला माहीत होते, मुलीच्याही वडिलाला माहीत होतं, मुलाच्या वडिलाला आईला माहीत होतं. माहीत असतानाही आचलला समजावू मुलीची कळले, आचलला समजावू पागल झाले. ही मुलगी ऐकत नव्हती. कारण का ऐकत नव्हती? त्या मुलीचं प्रेम जळलं होतं सक्षमवर. काय ऐकणार? कारण वयस होतं ते 18-19 वर्ष, 17-18-19 वर्षाचं वय तेच राहत असते, माणसाला बिघडवून टाकते. कारण माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधली राहत असते काळी, ते पट्टी निघतच नाही. तुम्ही कितीही कोशिश कराल तर आपल्याला मायबाप कितीही सांगत असाल, मायबाप कितीही चांगलं सांगत असाल, ते आपल्याला वाईट वाटते. कारण तेव्हा मायबाप आपले दुश्मन असतात, दुश्मन. आणि आपल्याला काय वाटते का आपले मायबाप आपले दुश्मन आहे, आपल्या प्रेमाला स्वीकारत नाही. कारण मायबाप सगळं चांगलं सांगूनही, मायबाप सगळं चांगलं सांगूनही मायबापाला आपण दुश्मन ठरवतो. आणि मायबापाला आपण म्हणतो का हा माझ्या प्रेमाचा काय आहे, कलंकित माणूस आहे, माझा परिवार हा आम्हाला भेटू देत नाही. तर आपण काय करतो, पोलीस स्टेशनमध्ये मायबापाची केस करतो. जोपर्यंत नशा उतरत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. जेव्हा प्रेमाचा भूत उतरतो तेव्हा आपल्याला समजते का आपण चुकी केली. तेव्हा चुकी केल्यावर आपलं अस्तित्व खतम होते, आपले मायबाप खतम होते. कळलं का? इथपर्यंत समजलं? तर मला सांगा, आचलच्या आई वडिलांना, भावानं हे जे काही कांड केलं, हे चुकीचं केलं. हे करा नव्हतं लागत, त्याने कायदा हाती नव्हता घ्या लागत. समजलं का? मारण्याची कितपर्यंत, कारण कसं आहे, कोणाला संविधानानं मारण्याचा अधिकार दिला नाही आहे. मानता ना? कोणाला मारण्याचा अधिकार दिला, कोणाला शिवी देण्याचा अधिकार दिला नाही आहे. त्याला तुरुंगात जावं लागते. हे चुकीचं केलं, त्याला तुरुंग भोगावं लागणार. पण एक बाप असून, मी बापाबद्दल बोलत आहे बरं, आचलचे वडील जेव्हाच मेले होते तेव्हा ही मुलगी प्रेमात पडली होती. का पडली होती? प्रेमात पडली होती. कारण मायबापाचं स्वप्न मुलीबद्दल एवढं असते दादा की तुम्हाला मी सांगू शकत नाही. मायबाप मुलीला फोळासारखं जपते, हाताच्या फोळासाने जपते. तिला लहानपणापासून तर 20 वर्षापर्यंत एवढं जपते की मी तुम्हाला सांगू शकत नाही. काचावानी जपते, पडलं नाही पाहिजे, फुटलं नाही पाहिजे. कारण बापाच्या सगळ्यात आवडणारी जनपद म्हणजे मुलगी असते. कारण बाप एवढा प्रेम करतो मुलीवर. का करतो? कारण त्याच्या आईच्या रूपात दिसते बापाला. एक मैत्रीण असते बापाची. मला पण एक मुलगी आहे, माझ्या मुलीवर मी पण प्रेम करतो. का करतो? मला माझी माय वाटते. ते जेव्हा म्हणते नाही का पप्पा पाणी आणू, पप्पा हे आणू, तर आपली माय मला त्याच्यात माझी आई दिसते. त्या कारणामुळं मी माझं तुम्हाला सांगत आहे की कारण त्या बापानं काही वाईट केलं नाही. कारण त्या बापाच्या पण अपेक्षा त्या मुलीबद्दल, काही स्वप्न पाहिले असेल त्या बापाने की माझी मुलगी ह्या परिवारात देईन, माझी मुलगी त्या परिवारात देईन, आणि माझी मुलगीचं स्वप्न असं साकार करण, माझं स्वप्न असं साकार करण माझ्या मुलीबद्दल. काही अपेक्षा असते ना मायबापाच्या, काही त्या पण घेऊन जाण. तुम्ही त्या मायबापाबद्दल काही बोलून राहिले नाही, तुम्ही त्या सक्षमबद्दल काही बोलून राहिले नाही. सक्षम जीवन मरून गेला, पण त्या मुलीला तुम्ही शिकरा चढवलं. हे चुकीची बाब आहे. सोशल मीडियातील काही नपुसक लोक तिला सती सावित्री बनवून राहिले. तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे, तिला सती सावित्री बनवू नका. तिला एखादा अवॉर्ड देऊन द्या. भारत सरकारला सांगा एखादा अवॉर्ड देऊन द्या आणि तिला लवगुरू बनवून टाका. आणि सगळे ज्या प्रॉब्लेम होत असतात ना प्रेमामध्ये तुम्हाला, तर तिला विचारा का काय करा काय नाही. कारण हिनं प्रतासंग लग्न केलं तर तुम्हाला काहीतरी सांगू शकन. कळलं काय? हिला लवबट बनवून टाका, लवगुरू बनवून टाका. काहीचाही प्रॉब्लेम प्रेमामध्ये कुठलाही प्रॉब्लेम होत असेल तर हिला सांगा, हे तुमचा हल काढन. प्रॉब्लेमचा पुरा काय हल काढणार ती मग. अरे बैताळ बेलण्यांनो, आपला महाराष्ट्र कायचा आहे. 3-3, 4-4 वर्षाच्या मुलीवर कांड करून राहिले लोक. हे दिसत नाही तुम्ही, आणि भलत्याच गोष्टी तिकडे ओढून राहिले. त्याला त्या मुलीला न्याय न देता ह्या बैताळ तोंडीच्या मागं लागून तुम्ही ह्या तोंडीच्या मागं लागून तुम्ही सोशल मीडियाचा धज्जा उडून राहिले. अरे 3-3, 4-4 वर्षीच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, ते दिसून राहिलं नाही तुम्हाला. ह्या घोड्यासारख्या ह्या मुलीवर तुमचे डोळे पाणावून राहिले पाण्याचे.
अरे प्रेम कधी नसते खरं. जे माय आणि बाप आपल्या लेकरा प्रेम करत असते ना तेच प्रेम राहत असते. 2-4 वर्षाचा 3 वर्षाची भेट आकर्षण असते, वासना असते, दुसरं काही नसते. एकदा वासना मिटली ना गेलं तुझ्यात प्रेम. प्रेम सगळ्यांनी केलं, मी पण प्रेम केलं. 7 वर्षाचं रिलेशन होतं माय. इथं 2च वर्षाचं होतं, माय 7 वर्षाचं होतं. एक माझा मित्र आहे त्याचं 12 वर्षाचं रिलेशन होतं, त्यानं छाताळा नाव लिहिलाय. कायचं प्रेम? काही प्रेम नसते. तशी हवा दिसत नाही तसं प्रेम दिसत नसते. प्रेम आहेच नाही. कारण प्रेम फक्त मायबाप करतात आपल्या लेकरावर. प्रेमानेच समजलं काय? त्यात प्रेम कोणीच करत नाही कोणावर. मतलबीचा धंदा आहे. पैसा असन तर प्रेम आहे, शरीर चांगलं असन तर प्रेम आहे, सुंदर दिसत असन तर प्रेम आहे. कारण मनात वासना जागते तेच प्रेम आहे खरं. मायबाप करतात ते प्रेम असतात. जे मुलावर मायबाप करतात ना प्रेम ते खरं प्रेम असतात. जे बाकीचं आहे सगळी वासना आहे, दुसरं काहीच नाही आहे. कळलं काय? मरणारा मरून गेला, तिनं प्रेतासंग लग्न केलं तर प्रेत कुठं आहे? तर ती माझं एकच म्हणणं, तिने मराव आणि ती वर तर भेटा दोघं जण खरंच प्रेम करणारे असन. तिनं सिद्ध करून दाखवा प्रेम म्हणजे. तिनं सिद्ध करून दाखवाव खरं प्रेम काय असते. प्रेम 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 चुत्यानंद लावला काय? समाजात प्रेमाला काय म्हटलं जाते? शिवी दिली जाते प्रेमाला. अरे तुम्ही तुमच्या मायबापाशीच नाही झाले तर त्या 2-3 वर्षानं येणारा तुमच्या जीवनात 3 वर्षाचा जो असतो नाही का काळ, त्याचं काय होणार रे तुम्ही? ज्या आचलच्या मायनं बापानं जन्म दिला हिला, ती मायबापाला जेलात टाकायला निघाली. कशासाठी? त्या प्रेमासाठी. हो बरोबर, चुकीचं केलं त्याने जेलात जास लागते. पण बाप म्हणून एक सोच. आपल्या बापानं आपल्याला 20 वर्षापासून वाढवलं, पोळासारखं जपलं. कायसाठी जपलं? काही अधिकार असेल ना त्याला. त्याचं काही स्वप्न नसन का तुझ्याबद्दल? काही आचार विचार नसन का? त्याची जिंदगी नाही आहे का काही? हो, गुन्हेगाराला जेलात जायचंच असते, जाणारच. तुझा बाप पहिलेच मेला होता जेव्हा तू प्रेमात पडली होती. तुझा बाप जेव्हा मेला होता तेव्हा त्या बापाचं ऐकणं बंद केलं होतं. तुझा बाप जिवंत असून मेलेला आहे, आचार लक्षात ठेवशील. आणि सक्षमच्या वडिलाला आणि आईला माझं एकच म्हणणं आहे, ही सून नाही आहे तुमची. लक्षात ठेवा, ती सून नाही आहे तुमची. तिचं लग्न करून द्या आणि दुसरं लग्न करून द्या तिचं आणि जाऊ द्या तिले. आणि सक्षमला न्याय भेटला पाहिजे, त्यासाठी लढा. ह्या मुलीच्या मागं लागून सक्षमला न्याय मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला न्याय पाहिजे असन तर सक्षमला न्याय पाहिजे असन ह्या मुलीचं लग्न करून द्या, तिच्या घरी सोपून द्या. कारण संविधानात त्याला मान्यता नाही. या प्रेतासंग कधी लग्न होत नसते. प्रेतासंग लग्न नसते होत. लोक व्हायरल होण्यासाठी काही कांड करू राहिले सोशल मीडियावर. बंगालची गोष्ट माहिती आहे ना? बंगालमध्ये पुरा प्रायव्हेट मधला जो व्हिडिओ असतो तो पुरा सोशल मीडिया शेअर केलेला. लोक लिंक मागून राहिले त्याचे. लोकांना जॉब मागायला पाहिजे, काम मागायला पाहिजे, पाणी मागायला पाहिजे, बिजली मागायला पाहिजे, सगळ्या गोष्टी मागायला पाहिजे. सोशल मीडियावर फक्त लिंक मागून राहिले लोक. तो फक्त व्हिडिओ बघण्यासाठी. विचार करत होती गोष्ट आहे, लाजा वाटू द्या. आणि आपण काय करून राहिलो? आपला महाराष्ट्र कशाचा आहे? शिवछत्रपती बाबासाहेब ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे हा. आणि करून का राहिलो? नंगचा आहे? अरे काही कामाचं नाही. मरणारा मरून गेला, सक्षम मरून गेला, त्याला न्याय भेटला पाहिजे. वरून सक्षम म्हणत असन, वारे काय तमाशे करू राहिली हे पोरगी. जिवंतपणे माझ्यासंग लग्न नाही केलं आणि मेल्यावर लग्न केलं. मरून काय कामाचं? मायप्रेताला तर जाळून टाकलं, माशेराला जाळून टाकलं. जिवंतपणे ते असाच विडा उचलला असतात, माझ्यासंग पळून गेली असती तर मला मरता नसतं आलं, मी जिवंत राहिलो असतो. शरम कर, या मुलीला श्रम वाटायला पाहिजे. कळलं का? खरं बोललो संत. लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.